पुण्यात एसटी कंडक्टर महिलेचे तिकिटाचे 30,000 रुपये चोरीला गेले। कंडक्टर महिला पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी दाखल झाले। महिला कंडक्टर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या। संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर आपल्या सोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, खरं तर महिला कंडक्टर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले, मात्र ही चोरीची घटना घडली। एसटीच्या महिला कंडक्टरचे 30,000 रुपये चोरीला गेलेत। काय अधिकची माहिती? काही तांत्रिक अडचणीमुळे ज्ञानेश्वरशी आपला संपर्क होत नाही, मात्र महिला कंडक्टर आता तक्रार दाखल करण्यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत। या ठिकाणी महिला कंडक्टर तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झालेत। महिला कंडक्टरचे तब्बल 30,000 रुपये चोरीला गेले। पुन्हा एकदा आपल्यासोबत ज्ञानेश्वर चोथमल आपला प्रतिनिधी पुण्याहून जोडलेला आहे। ज्ञानेश्वर, महिलेचे त्या ठिकाणी तिकिटाचे 30,000 रुपये चोरीला गेलेले आहेत। तक्रार दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी कंडक्टर महिला स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या। काय संपूर्ण प्रकार? पुन्हा ह्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला घडताना बघायला मिळतात। स्वारगेटमध्ये मंगळवारी पहाटे बलात्काराची घटना घडली। आता स्वारगेट बस डेपोमध्ये सकाळी 8च्या सुमारास एका कंडक्टरचे तिकिटाचे 30,000 रुपयाची जी बॅग होती ती चोरीला गेलेली आहे। स्वारगेट बस डेपोत आणि बसमध्ये सतत अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यानं पुन्हा हा मुद्दा जो आहे तो चर्चेत येतो आहे। आपण या एसटी कंडक्टर महिलेची व्यथा देखील ऐकली की सगळ्या लोकांकडून जे जमा केलेले तिकिटाचे पैसे होते ते चोरीला गेल्यामुळं त्या महिलेला पोलीस स्टेशन गाठावं लागलेलं आहे आणि तक्रार नोंदवण्यासाठी सध्या ही जी कंडक्टर महिला आहे ती पोलिसांच्या समोर तिची तक्रार नोंदवताना पाहायला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एसटीच्या महिला कंडक्टरचे तब्बल 30,000 रुपये चोरीला गेले।